हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश जर तुम्हाला मिळवायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। नमस्कार, मी तुमचा दादा आज तुमच्यासाठी एक नवीन विषय या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। चला तर मग सुरू करूयाच्या विषयाला। शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता, तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता। जीवन साधना यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्व साधकांचे स्वागत करतो। या निसर्गात असे बरेच रहस्य आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यांचा उलगडा अजून झालेला नाही। जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश जर तुम्हाला मिळवायचं असेल, तसेच विरोधकांच्या नजरेपासून किंवा विरोधकांच्या क्रोधापासून तुम्हाला जर स्वतःचं रक्षण करायचं असेल तर आज एक वेगळा उपाय तुम्हाला मी सांगतो। हा उपाय मी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणला होता। हा उपाय आहे शेरसिंगी नावाचा। तुम्ही जंगली भागात आदिवासी किंवा अशा अनेक जंगली जमाती पाहिल्या असतील आणि तुमच्या लक्षात आलं असेल की हे लोक गळ्यामध्ये हाडांचे हार घालतात, त्यांच्या डोक्यावर रंगीत पंख असलेल्या टोप्या असतात। फार पूर्वी या टोपीमध्ये फक्त 2 हाडे वापरली जात होती। आजकाल त्या हाडांच्या कमतरतेमुळे रंगीत पंख हे आदिवासी लोक वापरतात। टोपीमध्ये वापरलेले हाड हे सिंहाचे शिंग असे होते। तांत्रिक युगामध्ये किंवा तंत्रमंत्राच्या ह्या प्रक्रियेमध्ये सिंहाच्या हाडांचा वापर हा प्रामुख्याने केला जातो। सिंहाचे शिंग म्हणजेच शेरसिंगी हा शब्द तुम्हाला ऐकून हसायला येईल, कारण सिंहाला तर शिंग नसतात आणि तुम्हाला विश्वास ठेवणं कठीण जाईल। पण इथं एक गोष्ट तुम्ही सिरियसली घ्या की जर तुम्ही तंत्रमंत्राचा अभ्यास करायला सुरुवात केला असेल किंवा तंत्रमंत्राची ओळख जर तुम्हाला असेल तर त्याच्यामध्ये अनेक असे वेगवेगळे प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील। म्हणूनच आज एक विशिष्ट चमत्कारिक आणि ह्या सिंहाच्या हाडाचा वापर कशासाठी करतात हे तुम्हाला सांगतो। आजकाल सिंहाच्या कमतरतेमुळे असे सिंह शोधणे जवळपास अशक्य आहे, परंतु त्यांचं वर्णन करणं फार महत्त्वाचं आहे, कारण सिंह स्वतःमध्ये एक विशेष प्रकारचा तांत्रिक प्रभाव आहे। जेव्हा हा सिंह खूप म्हातारा होतो तेव्हा त्याच्या खांद्याच्या दोन्ही बाजूला 1.5 इंच ते 4 इंच अशा आकाराचे 2 फुगे तयार होतात। आता ही स्थिती कधीकधी फक्त काही सिंहामध्येच दिसून येते। म्हणूनच हा सिंह हा अतिशय अनमोल असा प्राणी आहे। जर सिंहाचा शिकार त्याच्यापासून पळून जाऊन झाडावर चढला तर हा सिंह कोणताही आवाज न करता त्याच्या शिकाराकडे खूप काळजीपूर्वक बघतो आणि त्याचा शिकार आपोआपच जमिनीवर पडतो आणि मग तो सिंह आपली भूक भागवण्यासाठी त्याला खातो। फार पूर्वीपासून अशा प्रकारचे अनेक सिंह आढळलेले होते आणि अशा सिंहांचे हे अनोखे वैशिष्ट्य पाहून जंगलातील बुद्धिमान असणाऱ्या आणि ह्या सगळ्या तंत्रमंत्र शक्तीची जाण असलेल्या मग ह्या आदिवासी लोकांनी त्या सिंहाचे जी हाडं होती ती त्यांच्या टोपीवर वापरायला सुरुवात केली आणि ह्या सिंहाच्या हाडांनाच सिंहाचे शिंग म्हणतात किंवा शेरसिंगी म्हणतात। ज्या व्यक्तीकडे हे सिंहाचे शिंग असतात त्याला त्याच्या आसपासच्या परिसरात भरपूर आदर मिळतो, त्याची कोणतीही इच्छा असते ती लगेच पूर्ण होते। ज्याप्रमाणे एखादा छोटासा पारस लोखंडाचे सोन्यात रूपांतर करतो, त्याचप्रमाणे ज्याच्याकडे हे सिंहाचे शिंग असते त्याला कोणतीही कमतरता नसते आणि त्याच्यासाठी कोणतीही परिस्थिती कठीण नसते। आता तुम्हाला एक मुख्य प्रश्न इथं पडला असेल की मग असं हे अदृश्य हाड कसं प्राप्त करावं, तर त्यासाठी तुम्हाला जर इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला जंगलात जाऊन तिथे आदिवासींची भेट घ्यावी लागेल। सिंहाचे हे हाड मिळवणं फारच कठीण आहे। प्राण्यांचा किंवा त्यांच्या हाडांचा वापर करणं हा गुन्हा आहे, म्हणून ह्यांचा वापर आता प्रामुख्यानं केला जात नाही। पण जंगली भागात राहणारे किंवा वन्य भागात राहणारे जे आदिवासी आहेत ते आजही सिंहाच्या मृत्यूनंतर त्याच्या ह्या हाडांचा वापर आपल्या विशिष्ट प्रजातीला रक्षण करण्यासाठी करतात आणि म्हणूनच हे सिंहाचे हाड ज्याच्याकडे असते
त्याच्याकडे एक विशिष्ट प्रकारची वशीकरण शक्ती निर्माण होते आणि तो ज्या वस्तूकडे किंवा ज्या व्यक्तीकडे किंवा ज्या समूहाकडे बघतो तो समूह आपोआपच त्याला ज्या प्रकारे वागायचे आहे त्या पद्धतीने मग ती पूर्ण समूह त्याला वश होऊन तो वागतो. तर असे हे सिंहाच्या शिंगाचे रहस्य ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगितले. पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईन. आता आज्ञा द्या. इथे श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.